अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग यामधील आपण विभाग पहिला सारखेपणावर आधारित प्रश्न बघत आहोत, मीन्स ॲनालॉजी टेस्ट। त्यामध्ये आपल्याला काही उपविभाग दिसतात। पहिला आहे शाब्दिक सारखेपणा व्हर्बल ॲनालॉजी, त्यावर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितले आहे। आता आपण सुरू केलेला आहे समान संबंधी आकृत्या नॉन व्हर्बल ॲनालॉजीज। नॉन व्हर्बल ॲनालॉजीज यावर काही आपण वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत। तर पुढील प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 34। तर बघूया प्रश्न क्रमांक 34। तर यामध्ये आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहे। पहिला आहे प्रश्न क्रमांक 34। तर नॉन व्हर्बल ॲनालॉजीजमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की पहिल्या दोन आकृत्यांमध्ये ज्या प्रकारचा संबंध येतो त्याच प्रकारचा संबंध हा तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये असतो, बरोबर। आणि ती चौथी आकृती आपल्याला ओळखायची असते। तर पहिल्या ह्या दोन आकृत्या आहे यांच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असतो, बरोबर। तर आधी आपण बघूया की या पहिल्या दोन आकृत्यांमध्ये काय संबंध आहे, म्हणजे आपण चौथी आकृती शोधूया। तर पहिल्या दोन आकृतींभोवती काय आहे, चौकोन येऊन उभी रेषा आहे ती अदृश्य झाली आहे, बरोबर। या सर्कलमध्ये जी उभी रेषा आहे ती दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेली आहे, अदृश्य झालेली आहे। असा एखादा पर्याय आहे का यामध्ये? तर आहे, पर्याय क्रमांक क। बघा, पहिल्या दोन आकृत्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि पर्याय क्रमांक क आहे त्यामध्ये आहे। चौकोन झालेला आहे आणि उभी रेषा जी आहे ती अदृश्य झालेली आहे, बरोबर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 35। पहिल्या दोन आकृत्यांमध्ये काय संबंध आहे? तर पहिल्या आकृतीतील बाणांची दिशा ही काय झालेली आहे, बेसिकली बदललेली आहे, बरोबर। आणि ती दिशा बदलून त्रिकोण काय झालेला आहे, अदृश्य झालेला आहे। या बाणांची दिशा काय आहे, इथं बदलली आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो इथे काय आहे, अदृश्य झालेला आहे। आता सेम तिसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथी जी आकृती असेल ती आपल्याला ओळखायची आहे, पण त्या दोघांमधला संबंध कसा असेल, पहिल्या दोन आकृत्यांसारखाच असेल, ओके। तर बाणांची दिशा इथे बघा बदललेली आहे, बाणांची दिशा। आणि इथं जो स्टार आहे तो स्टार इथं आहे का, नाही, ओके। इथे आहे, म्हणजे हे दोन पर्याय येणार आहे का, ब आणि ड? नाही येणार, बरोबर। म्हणून पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क यामध्ये बाणांची दिशा ज्या पद्धतीने बदलली आहे त्या पद्धतीने पर्याय क्रमांक काय येईल, अ येईल। कारण इथे काय आहे, जो स्टार दिलेला आहे तो अदृश्य झालेला आहे आणि जी बाणांची दिशा बदललेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ती सेम इथं चेंज झालेली आहे, ओके। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 36। आता प्रश्न क्रमांक 36 मध्ये पहिल्या दोन आकृत्यांमध्ये काय झालेलं आहे, पहिली आकृती ही ईशान्येकडे झुकली आहे। काय झालेली आहे, ईशान्येकडे झुकली आहे, बरोबर। ईशान्येकडे झुकून काय झालेला आहे, जो त्रिकोण दिलेला आहे तो पहिल्या आकृतीमध्ये काय आहे, रिकामा आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेला आहे, तो भरीव झालेला आहे, बरोबर। तर सेम आपल्याला ही जी तिसरी आकृती आहे ती काय करायची आहे, आपल्याला ईशान्येकडे झुकवायची आहे। आता ही आकृती ईशान्येकडे झुकवली म्हणजे काय होईल, बेसिकली हे काय आहे, प्लसचं साइन आहे, ते कसं होईल, मल्टिप्लिकेशन, ओके। आता इथला जो चौकोन आहे तो काय आहे, रिकामा चौकोन आहे, तो आपला कसा होणार आहे, भरीव चौकोन होणार आहे आणि तो काय होणार आहे, ईशान्येकडे सरकणार आहे, ओके।
चौकोन ईशान्येकडे, आणि जे प्लसचं साइन आहे ते कसं होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, तर असंही डायग्राम आहे का पर्यायामध्ये? तर पर्याय क्रमांक काय येईल? अ. तर काय संबंध आहे पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला पहिल्या दोन आकृत्यांमध्ये, की पहिली आकृती आहे ती ईशान्येकडे झुकली आहे आणि जो त्रिकोण दिलेला आहे आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये तो रिकामा आहे आणि तो दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेला आहे, भरीव झालेला आहे. बरोबर, तर तोच संबंध आपण तिसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथ्या आकृतीमध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत. तर आता तुम्ही म्हणणार इथं प्लस आहे, ते इथं काय झालं, तो एक गुणाकार झालं. का गुणाकार झालं? तर जेव्हा ती आकृती काय होणार आहे, ईशान्य दिशेला झुकणार आहे तेव्हा ते साइनची डायरेक्शन काय होणार आहे, बदलणार आहे. ओके, तर पर्याय क्रमांक काय येईल? अ. प्रश्न क्रमांक 37. तर पहिली आकृती जी आहे ती आकृती उत्तरेकडून पूर्वेकडे झुकली आहे. ओके, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. आता हा संबंध आपल्याला बघायचा आहे. आता हे बघा, हा झाला आपला चौकोन. ओके, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवायची आहे, म्हणजे कशी होणार ती, ही झाली उत्तर, ही झाली पूर्व. ओके, आता पूर्वेकडे वळवली आहे. तर इथे पर्याय क्रमांक काय येईल मग? पर्याय क्रमांक ब येईल. आता पुन्हा एकदा सांगते मी की प्रश्न क्रमांक 37 मध्ये जी पहिली आकृती दिलेली आहे आणि दुसरी आकृती दिलेली आहे या दोघांमधला संबंध काय आहे, की पहिली आकृती ही उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. बरोबर, तसेच तिसरी जी आकृती आहे ती आपल्याला उत्तरेकडे आहे, ती आपल्याला काय करणार आहोत, आपण तिचा पूर्वेकडे वळवणार आहोत. आता पूर्वेकडे वळवल्यावर तिची डायरेक्शन कशी होणार आहे, या पद्धतीने होणार आहे. मग या अशी आकृती आहे का पर्यायांमध्ये? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 38. आता इथे बघा, जी पहिली आकृती आहे ही आकृती काय झालेली आहे, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. काय आहे, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे आणि गोल काय केला आहे, भरीव केलेला आहे. आता ही काय आहे, पूर्व, मग ही कोणती झाली, उत्तर. बरोबर, ही पूर्वेकडून उत्तरेकडे वळवली आणि गोल काय केला, भरीव केला. आता आपण चौथी आकृती बघू. चौथी आकृती कशी होणार आहे, आपल्याला ती पूर्वेकडे वळवायची आहे. बरोबर, तर ही कशी होणार मग, या पद्धतीने. ओके, आणि जो ट्रायंगल आहे तो कसा होणार आहे, भरीव होणार आहे. आहे का असा पर्याय? आहे, पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 39. सेम. इथे बघूया आपण, पहिली आकृती आहे ही उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. फक्त काय केलं आहे, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. तर सेम तसंच काय करणार आपण, ही जी तिसरी आकृती दिलेली आहे आपल्याला ती पूर्वेकडून काय करणार आहोत आपण, ती काय करणार आहोत आपण, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवणार आहोत. काय संबंध आहे पहिल्या आकृतीशी दुसऱ्या आकृतीचा? का पहिली आकृती त्यांनी उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. काय केलं आहे, उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे. तर आपण काय करणार आहोत, तिसरी आकृती उत्तरेकडून पूर्वेकडे वळवणार आहोत. म्हणजे कशी होणार आहे ती,
ही उत्तर आहे ऑलरेडी. कोणती आहे? उत्तर. ती आपल्याला काय करायची आहे? पूर्वेकडे वळवायची आहे आणि ही पूर्व दिशा आहे. यासाठी तुम्हाला दिशा माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर ही झाली पूर्वेकडे. तर आहे का पर्याय क्रमांक असा जी आपण डायग्राम काढली आहे तशी? तर पर्याय क्रमांक अ. काय केलं आहे? उत्तरेकडून पूर्वेकडे वळवले आले. पर्याय क्रमांक आहे अ. प्रश्न क्रमांक 40. आता इथे काय केलं आहे? पहिली आकृती ही उत्तरेकडून पूर्वेकडे वळवली आहे, बरोबर. पण ती कितीच्या अँगलने वळवली आहे? 180 डिग्री. किती? 180 डिग्री तून वळवली आहे आणि त्रिकोणाचा काय केला आहे? चौकोन केला आहे. ठीक आहे, त्रिकोणाचा चौकोन केला आहे, बट आपल्याला काय करायचं आहे? ती 180च्या अँगलनी वळवायची आहे. आता 180च्या अँगलने आपण तिसरी आकृती वळवली तर कसे होणार आहे? डायरेक्ट हाफ सर्कल. 180 म्हणजे किती? हाफ सर्कल. तर हे असं आहे, तर हे असं होणार आहे ऑब्वियसली. आणि त्रिकोणाचा काय होणार आहे? चौकोन होणार आहे, बरोबर. तर काय संबंध आहे? पुन्हा एकदा सांगते तुम्हाला पहिला आणि दुसरी आकृतीचा, की पहिली आकृती ही उत्तरेकडून पूर्वेकडे फिरवली आहे आणि ती फिरविताना त्यांनी कितीच्या अँगलनी फिरवली आहे? 180 डिग्रीच्या. म्हणजे तुम्हाला जे सर्कल असतं ते सर्कल किती? डायरेक्टली हाफ. 180 डिग्रीच्या याने फिरवून जो त्रिकोण आहे त्याचा चौकोन केला आहे. खूप इझी आहे हा क्वेश्चन. तर आपण बघितला तिसरी आकृती त्याच पद्धतीने केली तर या पद्धतीने येतं आन्सर. असा पर्याय आहे का? शोधा बरं. तर आहे पर्याय क्रमांक ब. तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 41. आता ही आकृती आर आहे, बरोबर. कसली प्रतिबिंब आहे हे? पाण्यातील की आरशातील? तर बघा, दुसरी जी आकृती आहे ती पहिल्या आकृतीची काय आहे? आरशातील प्रतिबिंब आहे, बरोबर ना. अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजे काय झालं? आरशातील प्रतिमा आहे. आता मग हे दोघं जर आरशातील प्रतिमा आहे तर आपल्याला याची आरशातील प्रतिमा कशी होणार आहे? फक्त सेम राहणार आहे आणि याची डायरेक्शन चेंज होणार आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. काय संबंध आहे दोन्ही आकृत्यांचा? पहिला आणि दुसरा, की त्या आरशातील प्रतिमा आहे. तर अशा प्रकारे आपण नॉन व्हर्बल ॲनालॉजी यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे आणि आपल्याला सेटमध्ये 2 मार्क्सला यावर प्रश्न विचारतात. तर फक्त सेटच नाही तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर त्यामध्येही नॉन व्हर्बल ॲनालॉजी यावर प्रश्न विचारतात. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.